नमस्कार मित्रांनो. रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाचा सुरक्षा हा अधिकार आहे, किंबहुना तो त्याचा हक्कच आहे. मग तो वाहन चालक असू दे, सायकलस्वार असू दे, पादचारी असू दे, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू देत. मग आता रस्त्यावरच्या या सगळ्या सामाजिक घटकांची जबाबदारी ही नक्की कोणाची? तर सगळ्यात पहिल्यांदा एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वप्रथम आपली आहे आणि त्यानंतर शासनाची आहे. मग एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा वाहन चालक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत? तर आपल्या वाहनाविषयी आणि आपण चालवत असलेल्या आपल्या ड्रायव्हिंगविषयी शासनाने आखून दिलेल्या सर्व नियम आणि अटी यांचं पालन करून आणि ते अंगीकारून त्याची खबरदारी घेऊन त्या पद्धतीने आपल्या ड्रायव्हिंगची आणि आपली वाहनाची जबाबदारी ही आपण स्वतः घेणे. जर वेळेत या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं नाही किंवा याची खबरदारी घेतली नाही तर मग त्याचे परिणाम म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दंड भरावा लागतो, त्यानंतर कोर्ट कचेरी आणि शेवटी शिक्षा. आता याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच 19 मेला कल्याणीनगर इथे घडलेला अपघात. आता या अपघातावरती बरेच कमेंट्स झाले, चर्चा झाले, तर्कवितर्क झाले, उपहासात्मक विनोद झाले, सर्व काही झालं. पण सामाजिक स्तरावरती एक सामान्य नागरिक म्हणून आपण शांतपणे आणि खोलवर जर याचा विचार केला तर एक जबाबदार नागरिक घडण्याची सुरुवात ही आपल्या घरातूनच होत असते. मग आता एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जबाबदार पालक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत याचा विचार करायची वेळ आज घराघरातल्या प्रत्येक पालकावरती आलेली आहे आणि ही वेळेची गरज आहे. आता या अपघाताचा जर आपण विचार केला तर अल्पवयीन मुलाला म्हणजे अंडर 18 एज मुलाला गाडी चालवण्यात दिलेली आहे. कायद्याने हा मोठा गुन्हा आहे. वेळोवेळी याची दखल मीडियाने नेहमीच घेतलेली आहे. न्यूज चॅनल्समधून, न्यूजपेपर्समधून कित्येकदा यावरती दखल घेतली गेली की अल्पवयीन मुलांना जर का गाडी चालवायला दिली तर कायद्याने तो गुन्हा आहे आणि त्यासाठी त्यांच्या पालकांना 3 वर्षाचा कारावास, 25,000चा दंड आणि मुलगा 25 वर्षाचा होईपर्यंत त्याला लायसन्स देता येणार नाही. असं असतानाही फक्त आपण आपल्या सोयीखातर या सगळ्या गोष्टींकडं कानाडोळा करतो, दुर्लक्ष करतो आणि मुलांच्या हातात गाडीची चावी देऊन मोकळे होतो. आता या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत? आपल्या घरची बाई ज्या वेळेला प्रेग्नंट असते त्यावेळेला आपण तिची किती काळजी घेतो, त्या येणाऱ्या बाळाचे किती लाड पुरवतो. मग याच्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा पालक म्हणून आपली जबाबदारी संपते का? तर मित्रांनो, एक सुजाण पालक म्हणून अशा अनेक गोष्टींवरती विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आपल्या मुलांच्या हौसेखातर आणि आपल्या सोयीखातर अल्पवयीन मुलांच्या हातात चावी देणं हे किती गंभीर ठरू शकतं हे या अपघातामुळे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच आहे. आता या अपघाताची दुसरी बाजू जर आपण लक्षात घेतली तर इथे आपल्याच पाल्याचा जर बळी गेला असता तर अबव 18 एज नंतरही अनेकदा या घटना घडत असतात, हे अपघात घडत असतात. तर याला कारण काय? याला कारण हेच की RTOच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे किंवा कायद्याचे आणि सुरक्षेविषयीचे प्रशिक्षणाचा अभाव असणं. याचं नॉलेज न घेता जेव्हा आपण लाखोंच्या गाडीवरती आपल्या मुलाला घरगुती आणि पर्सनल ट्रेनिंग देतो तेव्हा या घटना घडत असतात. मग हे करणं कितपत योग्य आहे? अशा पद्धतीने आपल्या पाल्याला घरगुती ट्रेनिंग देणं आणि पर्सनल ट्रेनिंग देणं हे कितपत योग्य आहे? याचा विचार एक सुजाण पालक म्हणून आता तरी आपण सर्वांनी करावा. मित्रांनो, ही घटना आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीसोबत होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. यासाठी तुम्हाला आपल्या जवळपास असलेल्या गव्हर्मेंट ऑथराइज्ड ड्रायव्हिंग स्कूल, जिथे कायद्याच्या अटी आणि नियमांप्रमाणे, RTOच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे आणि सुरक्षेविषयी संपूर्ण माहिती देऊन जागरूकता निर्माण करून जिथे प्रशिक्षण दिले जातं, अशाच ठिकाणी आपल्या पाल्याला ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण देणं हे किती गरजेचं झालं आहे या घटनेनंतर तुम्ही आणि आम्ही नक्कीच ही गोष्ट विचारात घ्यायला हवी आहे. आपल्या आसपास असे बरेच ड्रायव्हिंग स्कूल आहेत, तेव्हा अशा ड्रायव्हिंग स्कूलचा शोध घ्या, त्यांची कसून व्यवस्थित चौकशी करा आणि अशाच गव्हर्मेंट ऑथराइज्ड ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपल्या पाल्याला
प्रशिक्षण द्या. ड्रायव्हिंगचे योग्य प्रशिक्षण हे कुठल्याही संस्कार वर्गापेक्षा कमी नाही. आणि शेवटी तुम्हाला इतकंच सांगेल मी की एक योग्य ड्रायव्हिंग स्कूलच सुरक्षेविषयी योग्य संस्कार करू शकतं.